आमचा येथे गणपती मंदिर जवळील जो ओपन पेस आहे त्या ओपन पेसमध्ये आमदार निधीतनं 10 लाखाचा निधी मंजूर झालेला आहे आणि हा 10 लाखाचा निधी मंजूर करत असताना याच्यामध्ये वॉल कंपाऊंडची भिंत आहे। आता ही जी बोर्ड वगैरे दिसत आहे तो निधीचा बोर्ड आहे आणि ठेकेदाराचं नाव आहे। आता या 10 लाखाच्या निधीमध्ये त्यांनी साधारण 2.5 ते 3.5 फुटाची भिंत बांधून वर जाळे लावली आणि जाळे लावत असताना त्या 10 लाखाचा निधीचं जे इस्टिमेट आहे ते कशा पद्धतीने इथून तर इथपर्यंत त्यांनी ते बांधकाम आणलेलं आहे वॉल कंपाऊंडचं आणि इथून ती भिंत सोडून तर डायरेक्ट त्या ओपन पेजच्या त्या तोंड्यापर्यंत जे समोर दिसत आहे वाहन लावलेले तिथपर्यंत तर इथपर्यंत हे भिंतीचं काम थांबवण्यात आलेलं आहे। हे का थांबवण्यात आलेलं आहे ते ठेकेदारालाच माहिती आणि तिथून फक्त 2 ते 2.5 फुटाच्या ज्या भिंत घेतलेल्या आहेत आणि त्या भिंतांना वॉल कंपाऊंडची भिंत आहे। वॉल कंपाऊंडमध्ये जाळीचा उल्लेख असेल किंवा नसेल पण परिसरामध्ये अगर वॉल कंपाऊंडची भिंत अगर बांधायचं म्हटलं तर साधारण 5 ते 6-7 फुटाची भिंत असायला हवी होती। पण तसं न करता त्यांनी 2-2.5 फुटाची बांधकाम करून वरची जाळी मारून घेतली आणि इथपर्यंत ते काम त्यांनी केलेलं नाही। हे एक प्रकारे अर्धवट काम सोडलेलं आहे। आणि आता आम्ही खाली जो परिसर दाखवत आहोत हा ओपन परिसरमध्ये जी घाण वगैरे ती दिसते मंदिराचा परिसर आहे त्याच्यात असे उष्ट पदार्थ दिसत आहेत आणि लोकांनी जसं कचराकुंडी समजुनीचा वापर करतायत आणि असं करत असताना ज्या ठेकेदारांनी जे काम करायला हवं होतं तर काहींचं म्हणणं नागरिकांचं म्हणणं असं आहे की याला 2च गेट हवे होते पण याला 3 गेट बसवण्यात आलेले आणि हे इथून ते इथपर्यंत जे बांधकाम आलेले हे बांधकाम इथं थांबलेले आणि हे बांधकाम करत असताना 2-2.5-3 फुटाच्या भिंत बांधून वरून लोखंडी वॉल कंपाऊंड लावल्यामुळे यदा कदाचित ह्या कामामध्ये कुठेतरी भ्रष्टाचार झालेला असावा असं नागरिकांचं मत आहे। आता आम्ही तुम्हाला जी भिंत दाखवत आहे तुम्ही तिचं नीट निरीक्षण करावं। ही भिंत इथून येऊन इथं थांबवण्यात आलेला आहे आणि हा जो गेट बांधलेला आहे हा गेट मुळातच या परिसरातून जाणाऱ्या रस्ता पॅक करून हे गेट लावण्यात आलेलं आहे। आणि जी समोरची आम्ही ही भिंत दाखवत आहे ही भिंत ह्या गटमध्ये जो बांधकाम झालेलं आहे ह्या गटाचा आणि ह्या ओपन पेजचा दुरान्वय संबंध नाही आणि हे जे बांधकाम झालेलं आहे हे पूर्वीचं बांधकाम झालेलं आहे आणि त्यांनी ठेकेदारांनी मोठ्या बुद्धी कौशल्याचा वापर करून इकडं पिवळा कलर आणि इकडं पिवळा कलर मारून असं दर्शवण्यात आलेलं आहे की ही भिंतसुद्धा आम्हीच बांधलेली आहे। अगर त्यांनीच बांधलेली असती मग ह्या भिंतीची उंची एवढी आहे आणि त्या भिंतीची उंची कमी का तर याचं कारण असं आहे की ही पूर्वीला बांधकाम झालेलं आहे याला कलर मारून रंग मारून असं दर्शवण्यात आलेलं आहे की ह्या ओपन पेसमध्ये आम्ही हा निधीचा वापर केलेला आहे आणि हा करत असताना ठेकेदारांनी त्याच्या मनमानी पद्धतीने त्या निधीचा दुरुपयोग केलेला आहे असं एकंदरीत लक्षात येत आहे। आता आम्ही तुम्हाला इकडचा जो परिसर दाखवत आहे गंगा निवासच्या शेजारी आता हा जे कंपाऊंड बांधलेला आहे तर या नागरिकांचं असं म्हणणं आहे की तिथून तो रस्ता समाप्त होतो आणि तिकडचा जो गट नंबर तो वेगळा आहे आणि तिथून तर ह्या गेटपर्यंत आता जे मागील भाग दाखवला तिथून तर आता इथून तर हा रस्ता सरळ असा जात असतो आणि इथून हा रस्ता असा अखंड आहे पण हा ओपन पेसमध्ये घेऊन इकडं दरवाजे गेट बसवण्यात आलेलं आहे इकडे गेट बसवण्यात आलेलं आहे। आता आम्ही मंदिराच्या पाठीमागील जो भाग दाखवत आहे त्या 10 लाखाच्या निधी इथून तर फक्त मंदिरापर्यंत भिंत बांधलेली आहे तिकडचा भागसुद्धा सोडून दिलेला आहे म्हणजे याचा अर्थ 10 लाखाचं काम नाही आणि या काम करीत असताना कुठल्याही सक्षम अधिकाऱ्याचं तिथं अंकुश नसल्यामुळे ह्या ठेकेदारांनी त्याच्या मनमानी पद्धतीने अर्धवट पद्धतीने काम करून त्यांनी तो निधी हडप केलेला आहे असं एकंदरीत बांधकाम पाहता निरीक्षण करता असं लक्षात येत आहे। तरी आम्ही लवकरात लवकर या परिसरातील नागरिकांशी संवाद साधून या कामासंदर्भात आम्ही लवकरच त्यांच्याशी चर्चा करणार आहे।